ढवळे बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आपण पाहताय एबीपी माझा। बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी पहलगाम अतिरेकी हल्ल्यासंदर्भातली। पहलगाम हल्ल्याला आज 1 आठवडा पूर्ण झालाय। लष्करानं आणि इतर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात कारवाई वेगानं सुरू केली आहे। पहलगाम लगतच्या कोकरनाग जंगलाला वेढा देण्यात आलाय। या जंगलामध्ये दहशतवादी लपल्याची शक्यता आहे। जमिनीवरील शोध मोहिमेसह ड्रोन आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह संपूर्ण जंगलाचा कसून शोध घेतला जातोय। दरम्यान या जंगलात 4 दहशतवाद्यांची एक टोळी अनेकदा दिसलीय। सुरक्षा दलांसह त्यांची चकमकही झाली आहे। मात्र पहलगाममध्ये हल्ला करणारे हे तेच दहशतवादी आहेत का याचा शोध लागलेला नाही। दहशतवादी पहलगामपर्यंत कोणत्या मार्गाने आले, हल्ल्यानंतर कुठे गेले याचा तपास सुरू आहे। पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याला 1 आठवडा पूर्ण झालाय आणि आठवडाभर सध्या शोध मोहीम सुरू आहे। तपास वेगानं सुरू आहे। सूरज सावंत आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। सूरज, दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त करण्यात आली आहेत, पण दहशतवादी हाती लागलेले नाहीयेत। त्यांना पकडण्यासाठी काय मोहीम आखण्यात आली आहे? कोकरनागमध्ये काय सुरू आहे? नक्कीच कोकरनागमध्ये जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी एक दहशतवादी टोळी आहे, त्यांचा शोध या ठिकाणी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्या ठिकाणीच्या जंगलांमध्ये जर सांगायचं झालं तर फायरिंग झाली होती सैन्य दलावरती आणि त्यानंतर कुठेतरी क्रॉस फायरिंग आपल्याकडनं देखील करण्यात आलेली आहे। मात्र हे दहशतवादी पुन्हा एकदा पळून गेलेले आहेत। हे नेमके तेच आहेत का याचा शोध सुरू आहे, कारण ज्या पद्धतीने पेहलगावच्या हल्ल्यामधील दहशतवादी आले आणि कुठल्या मार्गाने गेले हे अद्याप कळू शकलेलं नाहीये। त्या अनुषंगाने एनआयची टीम तपास करते। त्यामुळे कोकरनाग या ठिकाणी जे दहशतवादी आहेत हे तेच आहेत का याचा देखील आता सविस्तर तपास सुरू आहे आणि त्यांना देखील पकडण्यासाठी संपूर्णतः नाकाबंदी ही देखील लावण्यात आलेली आहे त्या ठिकाणी। सूरज, सध्या काश्मीरमध्ये परिस्थिती नेमकी कशी? आपण पाहिलं होतं की पर्यटनाला खूप मोठा फटका बसलेला होता, बुकिंग्स कॅन्सल करण्यात आली होती आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांची संख्या कशी दिसतीये आणि सुरक्षा कशी तैनात करण्यात आली आहे? काय परिस्थिती आहे? प्रज्ञा, नक्कीच काश्मीरमध्ये अजूनही पर्यटक आकर्षित होताना पाहायला मिळत आहेत। माझ्यासोबत संपूर्ण मराठी कुटुंबीय आहेत। या ठिकाणी ते महाराष्ट्रातून आलेले आहेत, विविध ठिकाणाहून आपण त्यांची नेमकी जाणून घेऊया त्यांनी या ठिकाणी काय अनुभवलेलं आहे। काका, काय सांगाल, कशी नेमकी परिस्थिती वाटली तुम्ही विविध ठिकाणी फिरलात तेव्हा? श्रीनगरमधील प्रत्येक ठिकाण हे सुरक्षित ठिकाण असं वाटलं आणि दहशतीचा जो माहोल असतो तो कुठेही आढळला नाही। कारण का तर जागोजाग जे आपले सुरक्षा कर्मी होते ते उभे आहेत आणि ते आपल्या सुरक्षेसाठी एकदम तैनात आहेत। त्यामुळे येथे कुठेही असुरक्षित असं वाटलं नाही आणि पर्यटकांनी जरूर श्रीनगरला म्हणजे काश्मीरमध्ये येऊन भेट द्यावी आणि येथील पर्यटनास हातभार लावावा असं माझं मत आहे। काय सांगाल, कुठे फिरलात तुम्ही? काय अनुभव आहे? आमचा अनुभव तसा खूप छान आहे। आम्ही बरेच ठिकाण, दल लेक, सोनमर्ग, गुलमर्ग हे सगळं फिरलो। गडडोला पण राईड केलेत। छान वाटलं, असं कुठेही भीतीचं वातावरण नाही वाटलं, पण पर्यटनावर परिणाम झालाय त्याचा एवढं निश्चित। सुरक्षितेसाठी म्हटलं तर आपले जवान तैनात आहे चारी बाजूला, जागोजागी त्यांची अगदी कडी नजर आहे सगळीकडे। नक्कीच पहलगाम नंतर मनात दडपण आहे का? तुम्ही फिरताना तुम्हाला काय अनुभव आला? नक्कीच आधी थोडं दडपण होतं। निघायच्या आदल्या दिवशीही आमचं चालू होतं की जावं की नाही जावं, पण आम्हाला एक प्रकारे कुठेतरी मनात आशा होती की आपण जर या गोष्टीला फेस नाही केलं तर काश्मीरच्या पर्यटनावर याचा परिणाम होईल आणि आपण डिसाईड केलंच आहे तर आपण ती गोष्ट करूयात। आणि आम्ही इथे आलो आणि इथे चित्र पूर्णतः वेगळं होतं। इथली लोक आमची आतुरतेने वाट बघत होती, हे मला निश्चित सांगावंसं वाटतं, कारण की एक प्रकारे ते मनाने अतिशय हळवे झाले होते की आपल्या आता पुढे काय होणार। पण आम्हाला बघून त्यांच्या मनात एक प्रकारचा उत्साह जाणवला आणि त्यांनी आमचं अतिशय सुंदररित्या स्वागत इथे केलं। आणि काश्मीरचे नागरिक मेहमान नवाजीसाठी प्रसिद्धच आहेत। ताई, काय सांगाल, तुमचा अनुभव काय होता आणि कशा पद्धतीने या ठिकाणी नागरिकांना तुम्ही आवाहन कराल इतरांना? माझा अनुभव अत्यंत चांगला आहे आणि मला सगळ्या नागरिकांना हेच आवाहन करावंसं वाटतंय की तुम्ही इथे नक्की या। इथे खूप अत्यंत चांगली सुरक्षा व्यवस्था आहे। आपल्या जागोजागी अत्यंत, मी तर सांगेल 500 मीटर्सवर सगळीकडे आपले कॅम्प्स आहेत, त्यामुळे इथे अजिबात घाबरण्याचं कारण नाही। इथले लोक
खूप सपोर्टिव्ह आहेत. ते प्रत्येक वेळी आपल्याला जाणीव करून देतात की आम्ही आहोत, तुम्ही अजिबात घाबरू नका. त्यामुळे बिनधास्त या आणि बिनधास्त फिरा. प्लीज इथे काश्मीरला व्हिजिट करा. थँक्यू. प्रज्ञा, आपल्यासोबत ज्येष्ठ नागरिक देखील आहेत, ते देखील या ठिकाणी संपूर्ण ट्रिपमध्ये पाहतोय. काका काय सांगाल तुम्ही, तुमचा अनुभव काय होता? इथे अनुभव एकदम मला चांगला आलेला आहे. ज्यांनी सगळ्यांनी सांगितलं सुरक्षितता एकदम चांगली आहे आणि जागोजागी पोलीस आहे. मी 32 वर्षानंतर इथे आलो आणि मी आवाहन करतो की प्रत्येकाने आपलं हिंदुस्थानचं जे नंदनवन आहे ते जरूर डोळ्यांनी भरून भरून पाहावं आणि प्रत्येकाने इथे यावं असंच मला वाटतं. बरोबर आहे. त्यामुळे पर्यटकांमध्ये तरी समाधान आपल्याला पाहायला मिळतंय. सुरक्षा व्यवस्था असेल किंवा काश्मीरी नागरिक ज्या पद्धतीनं त्या पर्यटकांचं स्वागत करतायत ते पाहता परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येते असं म्हणायला हरकत नाही. सूरज, धन्यवाद. अपडेट जाणून घेत राहू.